गोल्ड खरेदी करत असताना ETF घ्यायचं का फिजिकल गोल्ड घ्यायचं, ही जर एक चूक टाळली तर आपले हजार रुपये तिथं वाचू शकतात. फिजिकल गोल्ड म्हणजे आपला दागिना असेल, नाणी असेल, बार असेल, ह्या सर्व गोष्टींना आपण फिजिकल गोल्ड असं म्हणतो. फिजिकल गोल्ड खरेदी करत असताना आपल्याला मेकिंग चार्ज असतो, त्याच्यानंतर GST असतो आणि ज्या पण वेळेस आपण घेतो आणि आपल्याला सिक्युअर ठेवायचं त्याच वेळेस आपल्याला लॉकरचा चार्जेस सुद्धा तिथं पेड करावा लागतो. पण ज्यावेळेस आपण विकायला जातो त्यावेळेस मुडीचा दर सुद्धा तिथं कमी बघायला मिळतो. पण ज्या पण वेळेस आपल्याला पाहिजे आपण एक लिमिटेड तिथं फिजिकली गोल्ड आपण घेतलं पाहिजे. पण ज्यावेळेस आपण एक्स्ट्रा एसेट म्हणून किंवा एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण तिथं गोल्ड खरेदी करतोय इन्व्हेस्टमेंटचा पार्ट, तर त्याच वेळेस नक्कीच आपण गोल्डच्या ETF कडे लक्ष दिलं पाहिजे. गोल्ड ETF म्हणजे काय? थोडक्यात आपण म्युच्युअल फंड थ्रू असे काही फंड आहेत त्याच्यामध्ये आपण गोल्ड ETF मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली, थोडक्यात त्याला आपण डिजिटल गोल्ड असं म्हणतो. त्याच्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर चांगला बेनिफिट आपल्याला तिथं बघायला मिळतो. ना त्याच्यामध्ये आपल्याला मेकिंग चार्जेस आहेत, ना तिथं चोरी होण्याचा धोका. म्हणजे थोडक्यात आपण तिथं गोल्ड कामाला लावल्यासारखं आहे. म्हणजे सिंपल आहे, ज्या पण वेळेस आपण फिजिकली गोल्ड घेतोय त्याच्यामध्ये आपल्या भावना असतात, पण ज्या पण वेळेस आपण ETF घेतोय त्याच्यामध्ये प्युअर अँड प्युअर तुमची वेल्थ असते. तुम्हाला या ETF गोल्ड बद्दल जर अधिक काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करा. अशाच फायनान्शियल आणि इकॉनॉमिकल अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.